आता बातम्या पाहूयात विस्ताराने। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला आहे। बीडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्धार मेळावा होणार आहे। सकाळी 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यानंतर धनंजय मुंडे चाकणकरांसह मुख्य नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। बीडमध्ये राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। त्यानंतर काही मुख्य नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार। त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन 12:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। हरिदास, काय अधिकची माहिती? या ठिकाणी सांगता येईल की राष्ट्रवादीचा निर्धार नवपर्वाचा पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे। आणि विशेष म्हणजे या मेळाव्याची जी तयारी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये झालेली आहे। आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रात्रीपासूनच बीड शहरामध्ये तळ ठोकून आहेत। रात्री उशिरा सुनील तटकरे या ठिकाणी आले। त्याचबरोबर धनंजय मुंडे देखील बीड शहरातच आहेत। त्याचबरोबर रुपाली चाकणकर देखील काही वेळातच बीड शहरामध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीचा निर्धार 9 पर्वाचा हा जो मेळावा आहे या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। नेमकं काय बोलणार? एकीकडे जर पाहायला गेलं तर कालच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक जे आहेत त्यांनी बंजारा समाजाचा गेवराईमध्ये जो मेळावा घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर ही आनंदाचीच गोष्ट आहे। हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी पार पडतोय। या निमित्त नेमकं काय होतंय आणि या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये काय होतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।